हॅलो, आज मी इथे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीने घुगऱ्या कशा बनवतात म्हणजे तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या त्या आपण इथे बघणार आहोत। आज इथे मी रात्रभर तुरीचे दाणे भिजवून घेतले, त्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि ते भिजवून घेतले, तरी पण त्याचं पाणी लालच येणार किती पण तुम्ही धुणार। त्याला मी छान स्वच्छ पाण्याने धुतलाय, पिण्याचं पाणी वापरलं इथे आणि त्यामध्ये पाणी घातलं, दालचिनी घातलाय, छोटी वेलची, लवंग आणि थोडं तेल घातलेला उकळी आलेला आहे आणि याचं झाकण लावून मी याला शिजवून घेत आहे। आधी आपण भिजवून घेतलं त्याच्यामुळे तुरी छान शिजतात। या घुगऱ्या बघा या लवकर शिजलेल्या आहेत, 6-7 शिट्ट्यामध्येच त्या शिजून गेलेल्या आहे, छान शिजल्या, त्याच्यामुळे ग्रेव्ही पण खूप छान होते। तर इथे आता मी त्याला फोडणी देणार आहे। त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल घातलं, तेल छान गरम झालं, त्यानंतर जिरं, मोहरी हे सगळं झालं की यामध्ये एक कांदा कापलेला, इथे काही बेसिकच वस्तू टाकलेल्या आहेत ज्या सगळ्यांकडे असते आणि खूप काही मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे। कोथिंबीर घातली, आलं लसूणचा पेस्ट घातलेला आहे, याला पण छान परतून घेतलं। छान परतून झाल्यानंतर इथे खोबरं घातलेलं आहे, भाजलेलं खोबरं आहे, त्याला बारीक करून घेतलं आहे, टोमॅटो घातलं, थोडी कोथिंबीर घातली। हे नेहमीच माझ्याकडे असते, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आधी बनवून घ्या। धण्याची पूड घातलेली आहे 1.5 चमच आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। हे छान टोमॅटो शिजवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी गरम मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, हे छान परतून घेतलं। त्यानंतर इथे चवीनुसार तिखट, इथे मी तिखट थोडं जास्तच घातलेलं आहे, आमच्याकडे थोडं स्पायसीस खाते, जर तुमच्याकडे कमी खात असाल तर कमी घाला। 3 चमच तिखट आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार। तिखट म्हणजे लाल मिरचीची पूड, हे छान परतून घेतलं, छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर इथे घुगऱ्या घातलेल्या आहे, यामधले खडे मसाले घातले, ते काढून घेतलेले आहे मी आणि याला पूर्ण यामध्ये काढून घ्यायचे आहे। फक्त सुक्या घुगऱ्या घालायच्या, पाणी नाही घालायचं। याला छान परतून घ्यायचं 3-4 मिनिट मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे छान चव येणार। छान असं परतून घेत आहे मी याला, आता छान परतून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे छान चव येणार। काही वेळ मी याला असंच ठेवणार आणि याला परतत राहणार। चवीला खूप मस्त होते, अशा होते या घुगऱ्या। आणि इथे हे शिजवलं तेच पाणी वापरायचं, त्याच्यामुळे खूप छान चव येते, पूर्ण चव त्या पाण्यामध्ये उतरलेली असते घुगऱ्यांची। त्याच्यामुळे तुरी ज्या पाण्यामध्ये शिजवतो आपण तेच पाणी यामध्ये घालायचं, छान उकळी येऊ द्यायची आणि 10 मिनिटं मी याला लो गॅसवरती उकळून घेतलेलं आहे। छान उकळी आली, त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणि आपल्या घुगऱ्या तयार आहे। चवीला खूप चमचमीत आणि दिसायला पण का भारी दिसून राहिल्या बघा तुम्ही, तुम्हाला पण बघितल्या तोंडाला पाणी सुटेल अशा घुगऱ्या तयार आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। विदर्भामध्ये तर या घुगऱ्या नेहमीच आणि प्रत्येकाकडेच बनवल्या जातात, उन्हाळ्यामध्ये खूप अशा बनवल्या जातात या घुगऱ्या। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा, आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा।